ते मुलं आंदोलन चालू आहे आणि त्याच्याबद्दल काय जरा विचार जर संपर्क साधला तुम्हाला कळत मला कळत. आज दुसरा आंदोलनाचा दिवस आहे. मला खरं करताय मला काय म्हणतात अनेक दिवसापासून या सांगोला तालुक्याच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हजारो कोटींचा निधी शासनाने खर्च केला, तो कशासाठी केला हाही पुन्हा सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे प्रश्न पडतो. आज ज्या 5 नंबरच्या पाण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी बसलोय. पाणी नदी वाहते, चंद्रभागेला पूर आहे, तिकडे कृष्णा कोयनेला पूर आहे, पण सांगोला तालुका अजूनही ताणलेला आहे. आज कुठेतरी टेंबोचं पाणी आमच्या वाटंबरपर्यंत आलंय, परंतु संपूर्ण तालुक्याची जर परिस्थिती बघितली तर फक्त मान नदीला पाणी आलं म्हणून काय संपूर्ण सांगोला तालुका पाण्याखाली जात नाही. तर येणाऱ्या दिवशी असेल, टेंबूचं पाणी असेल, म्हैसाळचं, या सर्व लाभ क्षेत्रापर्यंत जोपर्यंत पाणी पोहोचत नाही तिथला शेतकरी सुजलाम सुफलाम. आज शेतकऱ्यांनी कष्टाने उभारलेल्या केळीच्या बागा असतील, डाळिंबाच्या बागा असतील, द्राक्षाच्या बागा अक्षरशः होरपळून गेलेत आणि शेतकरी पिचलाय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. गेल्या 4-5 वर्षात पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी होतं, परंतु या वर्षी आता ऑगस्ट संपत आला तरी अजून पावसाचा थेंब या सांगोला तालुक्यात नाही. शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. जर आज आपण बघितलं, आज प्रत्येक या सांगोल्याचं दुःख असं आहे की सगळे नेते मंडळी सत्तेत आहेत तरी पण सांगोल्याला पाणी मिळत नाही. आज गोरे साहेब असतील, आमचे फलटणला मोरे साहेब असतील, वर गोरे खाली मोरे, तरी सुद्धा सांगोल्याला पाणी येत नाही, ही परिस्थिती आहे. हे कुठेतरी थांबून शेतकऱ्याला मार्गी लागलं पाहिजे. आज जनावर चाऱ्याचा प्रश्न आहे. सांगोला तालुक्यात जर मागच्या तेल्याने जरी बागा गेल्या तर आमचा शेतकरी दूध व्यवसायात आज सोलापूर जिल्ह्यात 1 नंबरचं दूध या सांगोला तालुक्यात उत्पन्न होत होतं. आज ते पण जवळजवळ तोही व्यवसाय धोक्यात आलाय. आज शेतकरी म्हणजे चिंतेत आहे, करायचं तरी काय. शेवटी टाळण्याशिवाय पर्याय राहिला नाही. म्हणून आज आम्ही सगळे किती या शासनाला कुठतरी जागा आली पाहिजे. त्या जे तुकाराम महाराजांनी भजनातून सांगितलं ते आम्ही सांगण्याचा कुठेतरी इथं सरकारला प्रयत्न करतोय. आणि जर या पुढचं तीव्र आंदोलन करावं लागलं तर ते सुद्धा करण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. कारण गेलं वेळचं आंदोलन 29 दिवस आम्ही जनावरांसह या ठिकाणी ठिय्या मांडून बसलो होतो. बघणार आहे थोडे 2-3 दिवस, नाही तर आणखी पुन्हा जनावरांसह म्हटलं तरी या ठिकाणी बसायचे. कारण त्याला वालीच कोण नाही, तर ते सांभाळणार कोण. एवढे शेतकरी जर इथं थांबले तर ज्यांच्या भरोशावर आमचा उदरनिर्वाह चालतो ते जनावर सुद्धा घरी उपाशी राहतील आणि त्यांची काळजी घेते. इथं बसून घेतले तरी काय वावगं होणार नाही. आणि त्यासाठी ती वेळ आमच्यावर येऊ नये म्हणून ताबडतोब 5 नंबर ब्रँचला पाणी सोडावं, टेंबूच्या कॅनलला पाणी सोडावं, ही